नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले सहज शिक्षण शिकू या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी इंग्लिश विषयातील युनिट 3 यामधील पाठ 2 द मॅजिक हर्ब म्हणजे एक चमत्कारिक औषधी वनस्पती ही एक जपानी लोककथा आहे। आपल्या या कथेमध्ये 3 पात्र आहेत म्हणजे 3 लोक आहेत, यांच्यातील संवाद गोष्टीच्या रूपाने आपल्या समोर मांडलेले आहे। ही गोष्ट आपणास ऐकायला आवडेल, तसेच ही एक गमतीशीर गोष्ट आहे। आपण ही गोष्ट सोप्या भाषेतून आणि सहजतेने समजून घेऊया। नॉक नॉक नॉक, टक टक टक. समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. कोणीतरी हॉटेलच्या दरवाजावर टक टक करीत होता। इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाइड. अगोदरच बाहेर अंधार पसरलेला होता। हू इज देअर? द इनकीपर कॉल्ड फ्रॉम विदिन. कोण आहे तिथे? हॉटेल मालकाने बोलून चौकशी केली। आय ॲम अ पुअर टायर्ड मर्चंट. मी एक गरीब थकलेला व्यापारी आहे। I want to spend the night at the inn, said the man outside. मला या हॉटेलमध्ये रात्रभर थांबायचे आहे, असे बाहेरील माणसाने सांगितले। The innkeeper was not pleased to hear that the man was poor. त्या माणसाचे गरीब शब्द ऐकून हॉटेल मालक नाखुश झाला होता। But all the same, he opened the door and brought him inside. तरीही त्याने दरवाजा उघडून त्याला आत घेतले। The merchant wore simple garments and carried only a simple cloth bag on his back. त्याने साधे कपडे घातलेले होते आणि साध्या कपड्याची पिशवी त्याच्या पाठीवर होती। I have spent a long tiring day at the market. मी बाजारामध्ये दिवसभर खूप वेळ फिरून थकलेलो आहे। I don't have the energy to walk back to my village. परत मला माझ्या घरी जाण्याची ताकद उरलेली नाही। Please prepare a simple dinner for me, requested the merchant. कृपया माझ्यासाठी साधं जेवण बनवा, अशी व्यापाऱ्याने विनंती केली। The innkeeper just nodded and went back to the kitchen. हॉटेल मालकाने होकारार्थी मान हलवली आणि परत स्वयंपाकघरात गेला। अघ, व्हॉट्स द पॉइंट इन सर्विंग सच बेगरली कस्टमर्स. अरे, काय भिकाऱ्यासारखा ग्राहक आहे हा. ही कॉल्स हिमसेल्फ अ मर्चंट. तो स्वतःला व्यापारी म्हणतो. बट लुक ॲट हिज क्लॉथ्स, लुक ॲट हिज बॅग, हिज शूज आर ऑल वॉर्न आउट. पण त्याचे कपडे बघ, त्याची पिशवी बघ, त्याचे बुटे बाहेरून पूर्ण खराब झालेले आहे। ही हॅज टू कॅरी हिज मर्चंडाईज हिमसेल्फ. तो त्याचे विकायचे कपडे स्वतः वाहतो। कॅन नॉट अफोर्ड अ सर्वंट. कामासाठी एखादा नोकर ठेवू शकत नाही। कॅन नॉट अफोर्ड इवन अ गुड मील. ही बिगॅन टू कंप्लेन टू हिज वाईफ. का आपण त्याच्यासाठी चांगले जेवण बनवायचे, अशी तक्रार हॉटेल मालक त्याच्या पत्नीला करत होता। यू आर राईट, सेड हिज वाईफ. त्याची पत्नी बोलली, तुम्ही योग्य आहात। शी वॉज ॲज ग्रीडी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड. ती लोभी आणि निर्दयी होती आणि तसेच तिचा पती पण। वी कुक अ मील फॉर हिम, गिव्ह हिम अ प्लेस टू स्लीप, अँड व्हॉट इज ही गोइंग टू पे इन रिटर्न. आपण त्याच्यासाठी जेवण बनवू, त्याला आपण झोपायला जागा देऊ आणि तो परत जाताना आपणास काय देईन? जस्ट अ कपल ऑफ कॉइन्स मे बी. जास्तीत जास्त 2 नाणी फक्त. वाय डीड यू टेक हिम इन, ड्राईव्ह हिम आउट. का आपण त्याला ठेवू, त्याला हाकलून लावू? नो नो, सेड द इनकीपर, दॅट इज नॉट गुड फॉर आवर रिप्युटेशन. नाही नाही, हॉटेल मालक बोलला, ते आपल्या प्रतिष्ठेसाठी योग्य नाही। बट आय हॅव ॲन आयडिया, अ व्हेरी क्लेवर आयडिया. आय हॅव दिस मॅजिक हर्ब. परंतु माझ्याकडे एक युक्ती आहे, खूपच चांगली युक्ती।
माझ्याजवळ ही चमत्कारिक औषधी वनस्पती आहे. आय ब्राउट इट लॉंग ॲगो. हुएअर इट्स दिस हर्ब फॉरगेट समथिंग. मी खूप पूर्वी विकत घेतलेली होती. जो कोणी या औषधी वनस्पतीला खाईल तो काहीतरी विसरणारच. वी विल कुक अ गुड मील फॉर दिस फेलो अँड ॲड द मॅजिक हर्ब टू इट. आपण आपल्या मित्रासाठी चांगले जेवण बनवू आणि त्यामध्ये ही औषधी वनस्पती मिसळू. देन ही शुअर टू फॉरगेट समवन ऑफ हिज मर्चंडाईज हिअर टुमारो. त्यानंतर तो उद्या येथे त्याचे विक्रीच्या कपड्यातील काही कपडे नक्कीच विसरेल. हाऊ क्लिअर यू आर, एक्सक्लेम द वाईफ. तुम्ही किती हुशार आहात, त्याची पत्नी म्हणाली. यस, व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट, ही हॅज जस्ट हिज मर्चंडाईज विथ हिम. हो, तो दुसरे काय विसरणार, त्याच्याकडे फक्त त्याचे विक्री करायचे कपडेच आहेत. मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लिव्ह इट बिहाइंड हिअर. मला असे वाटते तो त्याचा सर्वच माल येथेच सोडून जाईल. इट विल शुअरली बी अवर्स टुमारो. खात्रीने उद्याचा दिवस आपलाच असणार आहे. सो दॅट्स व्हॉट ही ग्रीडी कपल डिड. म्हणूनच त्या लोभी जोडप्याने तेच केले. दे कुक्ड अ टेस्टी मील फॉर देअर कस्टमर्स अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट. त्यांनी त्या ग्राहकासाठी चविष्ट जेवण बनवले आणि त्यात चमत्कारिक औषधी वनस्पती मिळवली. द पुअर मर्चंट डिड नॉट सस्पेक्ट एनिथिंग. ही थँक्ड द इनकीपर फॉर द गुड मील अँड वेंट टू बेड. त्या गरीब व्यापाऱ्याला अजिबात संशय आला नाही. त्याने चांगले जेवणाबद्दल हॉटेल मालकाचे आभार मानले आणि झोपायला निघून गेला. द नेक्स्ट मॉर्निंग as soon as the innkeeper and his wife woke up, they went to the merchant's room. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल मालक आणि तसेच त्याची पत्नी दोघे व्यापाऱ्याच्या रूमकडे गेले. But alas, the merchant was not there. The room was empty. अरे रे रे, तेथे व्यापारी नव्हता, रूम रिकामीच होती. What's this? There is no one here. And where's the bag of merchandise? That too is gone. हे काय? येथे कोणीही नाही आणि त्याची विक्रीच्या कपड्याची पिशवी कोठे आहे? तो ती पण घेऊन गेला. लेट्स चेक. द मॅजिक ऑफ हर्ब इज क्वाईट स्ट्रॉंग. ही मस्ट हॅव फॉरगॉटन समथिंग. ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड. आपण तपासू. चमत्कारिक औषधी वनस्पती जोरदार परिणामकारक आहे. तो काहीतरी विसरणारच. तो येथे काहीतरी सोडून जाणारच. द इनकीपर सर्च्ड एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द रूम बट ही कुडंट फाइंड एनिथिंग. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग? आय कांट बिलीव्ह इट, सेड ही. हॉटेल मालकाने रूमचा कोपरा न कोपरा शोधून काढला, परंतु त्याला काही सापडले नाही. कसे काय? तो काही विसरून जाणार नाही? तो म्हणाला. माझा यावर विश्वासच बसणार नाही. सडनली द वाईफ स्लॅप्ड हरसेल्फ ऑन द फॉरहेड. वी वेअर सो फुलिश. त्याच्या पत्नीने अचानकपणे स्वतःच्या कपाळावर हात ठेवले. आपण किती मूर्ख आहोत. ही हॅज सर्टनली फॉरगॉटन समथिंग. नक्कीच तो काहीतरी विसरलाच. ही हॅज फॉरगॉटन टू पे अस. तो आपल्याला पैसे द्यायचा विसरला. द इनकीपर नेवर यूज द मॅजिक हर्ब अगेन. पुढे हॉटेल मालकाने कधीही चमत्कारिक औषधी वनस्पतीचा वापर केला नाही. अ जपानीज फॉल्क टेल. ही एक जपानी लोककथा आहे.